नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महायुती सरकार नाकर्तेपणामुळे भाविकांमध्ये तीव्र असंतोष. पालखी मार्गाचे भिजत घोंगडे कायम. RRC विशेष वृत्तांत. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांना अभय कोणाचे? महापालिकाचे दुर्लक्ष की अर्थपूर्ण व्यवहार. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा दणका. हवामान बदलल्याने काही वेळ दिलासा आणि काही वेळ उकाडा. हद्दवाढीच्या भागात महापालिकेचे मोफत पाणी वाटप. टंचाई काळात मोफत पाणी वाटपाचे महापालिकेचे धोरण. पीने वालों को पीने का बहाना चाहिए. बियरच्या गाडीचा अपघात, लोकांनी लुटले मद्य. आता सविस्तर बातम्या पाहूया. पालखी मार्गासाठी कटिबद्ध असणारे महायुतीचे नेते कुठे आहे, असा संतप्त प्रश्न भाविकांना पडला आहे. केवळ पालखी मार्गाचा दिखावा करायचा आणि वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावरचे अडथळे जैसे थे ठेवायचे असा उद्योग सुरू आहे. महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे पालखी मार्गाचे काम रखडल्याची संतप्त भावना श्रींच्या भक्तांनी व्यक्त केली. सुरेश राठोड यांचा विशेष वृत्तांत. शेगाव पालखी मार्गाच्या कामाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. अनेक ठिकाणी रस्ता अजूनही अर्धवट अवस्थेत असून साधा पथदिव्यांचा पत्ता नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम रखडले असून आता भाविकांचा आणि नागरिकांचा संयम संपलेला आहे. गजानन महाराजांची पालखी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 3 जून रोजी पालखी भोरत येथे मुक्कामी असेल, तर 4 आणि 5 जून रोजी अकोल्यात भाविकांचा जनसागर उसळणार आहे. मात्र या पवित्र सोहळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याची साधी तसदी देखील प्रशासनाने घेतलेली नाही. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. संत गजानन महाराज यांची पालखी 2 तारखेला म्हणजे 2 जून रोजी शेगाव इथून प्रस्थान करणार आहे पंढरपूरकडे. आपण सध्या आहोत गायगाव येथील गणपती मंदिरामध्ये. शेगाववरून निघणाऱ्या पालखीमधील जे वारकरी आहेत त्यांना होणारा त्रास, सध्यास्थितीमध्ये इथे रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही आहे. त्याबरोबर इथे लाईटची व्यवस्था नाही आहे. आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे याच्यावर. गजानन मार्गाची पालखी आता 2 तारखेला शेगावून निघत आहे आणि आता हा शेगावपासून तर अकोल्यापर्यंतचा रस्ता जो आहे तो अर्धवट काम झालेला आहे. त्याच्यामुळे तो त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होता. नाही काहीतरी आता तरी त्यांनी ताबडतोब त्याच्यावर हे करायला पाहिजे, उपाययोजना करायला पाहिजे. म्हणजे आपले स्थानिक जे आमदार, खासदार किंवा मंत्रिमंडळ आहेत त्यांनी त्याच्या प्रकर्षाने लक्ष घालायला पाहिजे. आणि पालकमंत्री हुंकर साहेब जे आहेत ते चांगला मनमिळावू स्वभाव आहे त्यांचा. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जर गेली तर ते निश्चितच हे काम करतील, मला अशी खात्री आहे. आपल्यासोबत अमरावती येथील शिक्षण अधिकारी सुद्धा आहेत. ते पण गजानन महाराजच्या पालखीच्या दर्शनासाठी अमरावतीवरून आपल्याला येत असतात. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय मत. गजानन महाराजांची जी दरवर्षी आपण पालखी निघत असते आणि खूप दिवसापासून लोक वाट पाहतात की हा रस्ता चांगला होईल आणि फुटपाथ आणि पालखी मार्ग हा शेवटपर्यंत चांगला व्हावं. यापूर्वी जे काही दुर्दैवी घटना होऊन त्यामध्ये काही भाविकांचा मृत्यू झालेला होता, अशा प्रकारची घटना पुन्हा इथे होऊ नये त्याप्रमाणे त्याकरता इथे एक फुटपाथ आणि महिलांसाठी शौचालयाची सर्व व्यवस्था प्रशासनाने करावी अशी या भाविकांच्या तर्फे मी सर्वांना विनंती करतो. बघून राहिलेलो आहे की बा शेगावची जी वारी निघते त्याच्यामध्ये अत्यंत भाविक असतात. त्याच्यामध्ये अनेक स्त्रिया असतात, मुलं असतात, बाळं असतात, किंवा लहान मुलं असतात आणि ज्येष्ठ नागरिक असतात आणि मोठ्या श्रद्धेनं ते गजानन महाराजांच्या पालखीसोबत असतात. परंतु आपला शेगाव ते जवळपास आपल्यापर्यंतचा जो मार्ग आहे तो मार्गक्रमण करत असताना काही ठिकाणी म्हणजे रस्त्याची दुर्दशा खूप झालेली आहे की तर येणाऱ्या जणांना खूप त्रास होतो. तर त्यामुळे त्या रस्त्याकडे सुद्धा संबंधित विभागांनी बघायला पाहिजे. नंतर 2 की बा तुमच्या स्त्रिया आहेत किंवा लहान मुलं आहेत
तर त्या स्त्रियांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या रस्त्याकडे त्यांनी पोलीस विभागाने संबंधितांनी व्यवस्था करायला पाहिजे. तसंच लहान मुलं जी त्याच्यासोबत असतात तर त्यांना कसं काही स्त्रियांना सुद्धा फिडिंग करायची जवळपास आवश्यकता असते मधामध्ये थांबल्यानंतर. तर त्याला सुद्धा एखादी रूम किंवा मधामध्ये असल्यानंतर त्यांना सुद्धा त्या बाळंतपण झालेल्या त्या महिलांना त्या फिडिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात यावी. याच्याकडे सुद्धा आरोग्य विभागाने सुद्धा रात्रीनं लक्ष द्यायला पाहिजे. कल्याण मार्ग की पालकी 2 तारीख को निकलती, 1 और 3 तारीख को निमकटरा, रायगांव, पारस यहाँ मुक्काम करती और 3 तारीख को रात को निकल के भौरत मुक्काम करती. बाद में फिर 4 तारीख को सवेरे अकोला मुक्काम करती. अकोला में 2 दिन का मुक्काम होता है. लेकिन रास्ते की व्यवस्था ऐसी हो गई, अभी हमारे जो बनाने वाले ठेकेदार लोग थे उन्होंने आधा रास्ता बनाया, आधा रास्ता नहीं बनाया. उसकी वजह से बहुत तकलीफ हो रही. लाइट की सुविधा आने वाले वालों को रास्ते बहुत तकलीफ हो रही. अब लाइट की व्यवस्था तो ऐसा है, गवर्नमेंट लाइट डालेंगी वहाँ से यहाँ तक के जो रास्ता ही पूरा नहीं हुआ तो कहाँ से डालेंगे. रास्ता पूरा होने के बाद में उनकी जो प्रोसीजर दिया हुआ है लाइन का, हर गाँव में हर रास्ते में लाइट लगाने की व्यवस्था दी भी है उनको, पर उन्होंने करे नहीं काम अभी तक. तो हो गया कम से कम 10 साल. 10 साल के अंदर अगर रास्ता नहीं बन जाए तो खोलिए गाय को, खोलिए जो बनाए क्यों नहीं. और कितने एक्सीडेंट हो रहे हैं, कितना क्या हो रहा है, इसको कोई अंदाजा ही नहीं है. मेरी पालक मंत्री से ही विनती है कि एक तो रास्ते की व्यवस्था पूरी कराए या फिर रास्ते को पूरा उखाड़ डाले. अरे डेव्हलपमेंट तर पहिले पाहिजे. डेव्हलपमेंटसाठी सारा खर्च चालू आहे. इतके रुपये लावले गव्हर्नमेंटना, किती रुपये लावले याचा अंदाजा नाही, पण तरी काम पूर्ण नाही होत. मग काय उपयोगाचे रुपये आले. अरे जनतेचाच पैसा आहे की नाही. पालखी मार्गावर खड्डे आणि अर्धवट बांधकाम असल्यामुळे वारकऱ्यांच्या हाल अपेष्टांना पारावार राहणार नाही. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची कोण घेणार जबाबदारी. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर विषयावर तातडीने लक्ष देणे गरजेचे होते. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून हे काम रेंगाळत असून अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अकोला, शेगाव आणि परिसरातील गावांमध्ये ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांची देखील यामुळे मोठी गैरसोय होत आहे. वारंवार मागणी करूनही संबंधित यंत्रणा ढिम्म बसलेली आहे. या अक्षम्य दुर्लक्षामुळे भाविकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे आणि पालखी येण्यापूर्वी तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा भाविकांचा उद्रेक अटळ आहे. या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित विभागाने जी राहिलेली जी कामे आहेत, रस्ते, त्याबरोबर स्ट्रीट लाईट, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना या केल्यास संपूर्ण पालखी महोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होणार. कॅमेरा पर्सन राम तिवारीसह सुरेश राठोड, RRC न्यूज, अकोला. शहरात महापालिकेच्या परवानगीशिवाय जागोजागी बॅनर, पोस्टर्स, जाहिरातबाजी केली जात आहे, ज्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. परवानगी नसताना पोस्टर्स लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिले जात आहे. हे पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. अकोला महानगरपालिका क्षेत्रात इलेक्ट्रिक खांब, झाडे, इलेक्ट्रिक डीपी, रस्त्यालगतच्या भिंती, सरकारी आणि खाजगी इमारती तसेच उड्डाणपुलाच्या भिंती व खांबांवर बॅनर, पोस्टर्स, लिफलेट, जाहिरात, मोठे होर्डिंग्स विनापरवानगी लावलेले दिसत आहे. असे करणे नियमांचे उल्लंघन आहे. याकडे अकोला महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे. शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर मनपा अधिनियमाअंतर्गत फौजदारी कारवाई करावी, परंतु त्यांना पाठीशी घातले जात आहे. महापालिका क्षेत्रात तात्पुरते जाहिरात किंवा होर्डिंग लावण्यासाठी झोननुसार काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तात्पुरत्या जाहिराती किंवा होर्डिंग्ज लावण्यासाठी झोननिहाय अधिकृतपणे अर्ज करून परवानगी घेतल्यानंतरच जाहिरात लावावी. तसेच प्रिंटिंग एजन्सी प्रतिष्ठानांच्या माध्यमातून छापल्या जाणाऱ्या प्रत्येक बॅनर, पोस्टर आणि बोर्डावर मुद्रक, प्रकाशकाचे नाव आणि मनपाने दिलेली परवानगीची तपासणी करूनच ते छापले जावेत. मात्र महापालिकेच्या सर्व नियमांना झुगारून सर्वत्र विनापरवानगी बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावून शहराला विद्रूप बनवले जात आहे. विनापरवानगी पोस्टर्स व बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाईची तरतूद असूनही महापालिकेकडून कारवाई केली जात नाही. उलट त्यांना अभय दिले जात आहे. हे पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने विनापरवानगी बॅनर, पोस्टर्स व होर्डिंग्ज लावून शहराची विद्रूपता करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पश्चिम विदर्भातील काही भागांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम विदर्भातील सर्व 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच या भागात हवामानात सतत बदल होत आहेत। गेल्या आठवड्यात काही भागांमध्ये पाऊस झाल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण आहे। गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे। जरी यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळत असला तरी यामुळे शेतात वाढत असलेल्या उन्हाळी पिकांचे आणि बागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। विशेषतः फळ उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आणि पिकांच्या नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे। हवामान खात्यानुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर वाशिम जिल्ह्यासाठी 4 दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर यवतमाळ जिल्ह्यासाठी शनिवारी ऑरेंज अलर्ट आणि त्यानंतर 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास अजून अवकाश आहे। तसेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात केवळ 17.5% जलसाठा शिल्लक राहिला आहे। हे पाहता पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। तसेच पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे। पाणी वितरण वेळापत्रकात कोणताही बदल नाही असे महापालिका जलप्रदाय विभागाने स्पष्ट केले आहे। सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे। सध्या काटेपूर्णा प्रकल्पात 17.5% जलसंग्रहण शिल्लक आहे आणि मान्सून सक्रिय व्हायला अवकाश आहे। हे पाहता काटेपूर्णा धरणाची जलसंग्रहण क्षमता या उन्हाळ्यात अकोला शहर, मूर्तिजापूर शहर आणि MIDC क्षेत्रासाठी पुरेशी ठरेल का, हा प्रश्न महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाला सतावत आहे। सध्या मनपा प्रशासन अकोला शहरातील नागरिकांना 8 दिवसाच्या अंतराने पाणी पुरवठा करीत आहे आणि पुढील काही दिवसात नागरिकांना पाणी टंचाईच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। अकोला शहर किंवा इतर कोणत्याही भागात पाण्याची नासाडी होत असल्यास संबंधित नागरिकांनी जलसंपदा विभाग किंवा महानगरपालिकेला करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पाण्याचा वापर गरजेनुसार करा असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे, तर पाण्याची उगाचच नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। सर्व अकोला महानगरातील नागरिकांना पाणी पुरवठा विभागातर्फे अकोला महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे नम्र निवेदन करण्यात येते की सध्या अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातून म्हणजे काटेपूर्णा प्रकल्प येथे पाण्याचा साठा कमी होत आहे। बऱ्याच पाण्याचे तापवत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलं असल्याने पाण्याची पातळी ही खालावलेली आहे। अशा परिस्थितीत आपल्याला जास्तीत जास्त पाणी पुरवठा आपण कसा जास्त दिवस देऊ शकू यासाठी सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळावा। महानगरपालिकेने सुद्धा हेच धोरण अवलंबले असून सर्व नागरिकांना आवश्यक ते पाणी दर 4 दिवसांनी देण्याचा प्रयत्न अकोला महानगरपालिका करते आहे। आजकालचा जो आपला भागात नैसर्गिक आपत्ती म्हणजेच जोराचं वादळ येणे, अचानक पाऊस येणे याच्यामुळे वीज पुरवठासुद्धा बऱ्याचदा महानेतील प्रकल्पाचा खंडित होत आहे। त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पाणी पुरवठा वेळेवर करण्यासाठी आमची तारांबळ होत आहे। आमचे पूर्ण प्रयत्न राहत आहेत की दर 4 दिवसाला आपण पाणी पुरवठा करू आणि त्याचाच आम्ही प्रयत्न नियमित करत आहे। देशमुख महिला मंडळातील पार्थवी ग्रुपची मासिक सभा नुकतीच संपन्न झाली। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर देशमुख महिला मंडळाची कार्यकारिणी मंडळी उपस्थित होती। देशमुख महिला मंडळ बैठकीच्या सुरुवातीला हर्षाताईने सुंदर स्वागत गीत सादर केले। मासिक सभेमध्ये रंगारंग खेळांचे व मनोरंजनाचे आयोजन केले होते। सभेच्या अध्यक्षस्थानी राजश्रीताई तर प्रमुख पाहुण्या शुभांगीताई होत्या। पाहुण्यांचा परिचय अश्विनीताईने करून दिला। प्रास्ताविक जयश्रीताईने केले। प्रोजेक्टची माहिती सारिकाताईने दिली। प्रमुख पाहुण्या शुभांगीताईंनी सर्व महिलांशी मनमोकळा संवाद साधला। पार्थवी ग्रुपच्या सदस्यांनी सुंदर नृत्याचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। यावेळी पार्थवी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी नऊवारी पातळ परिधान केले होते। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रेवतीताई व किरणताईंनी केले। जयश्रीताईंनी वराडी भाषेत कविता सादर केली तर आभार प्रदर्शन अश्विनीताईंनी केले। या कार्यक्रमात मनोरंजक खेळ खेळण्यात आले। त्यामध्ये सरबतचा गेम घेण्यात आला। त्या गेममध्ये सौ मिलन, सौ वर्षा, सौ दीपा, सौ जयश्री, सौ स्वप्ना, सौ जयश्री आदी विजेत्या ठरल्या। तर हौजी खेळामध्ये एकूण 20 बक्षिसे देण्यात आली।
त्यामध्ये सुशीलाताई, स्वातीताई, स्वप्नाताई, अंजलीताई, रेखाताई, अनुराधाताई, वैशालीताई, प्रीतीताई, सोनलताई, प्रतिभाताई, सपनाताई, सीमाताई, प्रतिमाताई, मायाताई, अनिताताई, रजुताई, उज्ज्वलाताई इत्यादी विजेत्या ठरल्या. तर ड्रेस कोडमध्ये शिल्पा, ऋतुजा, सुजाता, सुचिता, मनीषा, स्वाती, कल्याणीताई, मीनाताई, अस्मिता, साधनाताई, मनीषा यांची वेशभूषा आकर्षक ठरली. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा राजश्रीताई यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. व्यासपीठावर देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्रीताई, उपाध्यक्ष नयनाताई, सचिव स्वप्नाली देशमुख, ज्येष्ठ सल्लागार कविताताई देशमुख आणि कोषाध्यक्ष प्रतिभाताई तसेच पार्थ व्ही ग्रुपच्या लीडर शिल्पा उपस्थित होत्या. पार्थ व्ही ग्रुपची मासिक सभा उत्तमरित्या संपन्न होण्यासाठी हर्षा, प्रतिभा, अर्चना, साधना, संगीता, जयश्री, किरण, श्वेता, सुनीता, सारिका, शिल्पा, रेवती, उज्ज्वला, अश्विनी, सुनीता, कल्पना, शारदा, नीताताई, अश्विनी, माधवी, अपर्णा, दीपाली इत्यादी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात एम्सवेअर ट्युटोरियल्सने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. या संस्थेच्या विद्यार्थिनी सेजल दिनेश अग्रवाल हिने CBSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत तब्बल 99.20% गुण मिळवून शहरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अभूतपूर्व यशाने एम्सवेअर ट्युटोरियल्सने सलग दुसऱ्या वर्षी शहरात अव्वल स्थान कायम राखले आहे. एम्सवेअर ट्युटोरियल्सचे संचालक मयंक अनिल थानवी यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि प्रभावी मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि योग्य दिशेचे हे फळ आहे, यात शंका नाही. या संस्थेने केवळ सेजलच्या यशाचाच नव्हे तर CBSE आणि राज्य मंडळाच्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या तब्बल 53 विद्यार्थ्यांचा आणि 80% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या 117 विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना खास फेम ऑफ मेमरी देऊन त्यांच्या यशाची आठवण कायम जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे अनेक पालक अत्यंत भावुक झाले होते आणि त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रूंनी एम्सवेअर ट्युटोरियल्सच्या मार्गदर्शनाची पावती दिली. Okay, hello everyone. I am Sejal Agrawal and I'm a proud student of Team M Square family. So, what does M Square mean? Basically, M Square was whole and soul for my whole journey. Like, I learned and grew through this journey through M Square. So, basically, M Square, I was from 7th standard कि मैं M Square ज्वाइन कर चुकी थी. तो 7 to 10th मेरी जर्नी बहुत मस्त रही है कि मैंने बहुत कुछ नया सीखा है. और सबसे मेन चीज़, यहाँ के टीचर्स इतने फ्रेंडली है कि आपको पता ही नहीं चलेगा कि आप कोचिंग में आ रहे हो कि घर पे आ रहे हो, पढ़ाई कर रहे हो. मतलब बहुत फ्री एटमॉस्फेयर है. तो आप आओगे तो आपको फील ही नहीं होगा कि आपको बैठा के पढ़ाई कर रहे हैं. लाइक वो ट्यूशन्स में बच्चों का होता है कि ट्यूशन्स भेज रहे हैं, जबरदस्ती बैठ के पढ़ रहे हैं. तो आप यहाँ आओगे तो आपको फील ही नहीं होगा कि आप जबरदस्ती पढ़ रहे हो. आपको बहुत अच्छा लगेगा और बहुत फ्रेंडली लगेगा. खुद से पढ़ने का एक इच्छा होगी, मोटिवेशन मिलेगा. और कंपटीशन, सबसे मेन बात, यहाँ पे कंपटीशन बहुत बढ़िया है. तो आप आसपास के लोगों को देख रहे हो कि वो बहुत अच्छा स्कोर कर रहे हैं. रेगुलर बेसिस पे जो टेस्ट हो रही है तो उसमें हम देख रहे हैं कि हमें आसपास हमारे बहुत स्कोर कर रहे हैं. तो एक अलग ही मोटिवेशन मिल जाता है. तो किसी और के बातों से ज्यादा मोटिवेशन है ना मार्क्स से मिलता है. जब हम आसपास देख रहे हैं कि बहुत सब स्कोर कर ले रहे हैं तो हमें खुद के बारे में पता चलता है. तो बस फिर सबसे मेन चीज कंपटीशन बहुत बढ़िया है और एटमॉस्फेयर है. तो जो रिक्वायर्ड एटमॉस्फेयर है 10th तक वो पूरा एम स्क्वायर में मिला है. तो मैं तो बस यही कहना चाहूंगी कि मेरा जो रैंक है उसके लिए एम स्क्वायर का बहुत बड़ा हिस्सा रहा है. थैंक यू.
विशेष बाब म्हणजे एमस्वेअर ट्युटोरियल्स यावर्षी सलग वर्षी 100% निकाल देण्याचा अद्वितीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. हे यश केवळ संस्थेच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांचे प्रतीक आहे. एमस्वेअर ट्युटोरियल्सची ही सातत्यपूर्ण यशोगाथा निश्चितच अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. मयंक अनिल थानवी, एमस्क्वेयर ट्यूटोरियल्स का संचालक. अभी हम यहाँ पे जो है फेलिसिटेशन सेरेमनी जो बख्शिश वितरण बोलते हैं उसके लिए हम लोग गैदर हुए हैं. ये साल दूसरी बार लगातार अकोला से जो सिटी टॉपर आई है सेजल दिनेश अग्रवाल, वो भी एमस्क्वेयर ट्यूटोरियल से ही आई है. लास्ट ईयर हमारे पास वैभव अंबरखाने आया था और ये साल सेजल अग्रवाल. तो 2 साल लगातार हमारे पास में सिटी टॉपर रहे. उसी का फेलिसिटेशन करने के लिए हमने यहाँ पे एक छोटा सा प्रोग्राम आयोजित किया है. हमारा मेन जो है हम लोग 5th to 10th CBSE स्टेट बोर्ड स्कूल वाइज बैचेस करवाते हैं और ये साल से हम लोग 11-12 कॉमर्स और साइंस दोनों ही स्ट्रीम शुरू कर रहे हैं. शहर स्वच्छतेची शहरात दररोज लक्तरे निघत आहेत. महापालिका स्वच्छतेसाठी यंत्रणा राबवते, मंडपाच्या तिजोरीतून खर्च होतो, परंतु शहरात जिकडे तिकडे कचरा साचलेला दिसतो. शहरातील नाल्या तुंबल्या आहेत. स्वच्छता कामे पावसाळ्यापूर्वी झाली नाही तर नागरिकांची धडगत नाही. दैनंदिन स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे विविध भागात कचरा साचलेला दिसतो. काही भागात तर स्वच्छता कर्मचारी फिरकत देखील नाही. प्रभागात घंटागाड्या फिरतात, परंतु तरीही अस्वच्छता दिसते. सदनिकामधील काही महाभाग खाली उतरून कचरा टाकण्याचे कष्ट घेत नाहीत. वरून कॅरीबॅग फेकतात, त्या विद्युत तारांवर पडून ओंगळपणा दाखवते, परंतु संबंधित सुधारायला तयार नाहीत. अशा प्रकारे अस्वच्छता पसरली तर शहर स्वच्छ राहील का असा प्रश्न उपस्थित केला जातो. महापालिका यंत्रणेला नागरिकांची देखील साथ आवश्यक आहे, त्याशिवाय ही समस्या दूर होणार नाही. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. कच्छी मेमन जमात अकोला यांच्या वतीने 10वी आणि 12वीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी KMT हॉल अकोला येथे एक भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. समाजात शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा एक प्रेरणादायी पाऊल ठरला. 10वी आणि 12वीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश रामकृष्ण कुलकर्णी, तसेच विदर्भ मेमन जमातचे अध्यक्ष श्री बिलाल ठेकिया. विशेष अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय शायर नईम सराफ, समाजसेविका सबा डोकाडिया, हुरुनिसा आमदनी आणि रुखसाना भुराणी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन उजमा सोफियान डोकाडिया यांनी केले. कच्छी मेमन जमात अकोलाचे अध्यक्ष श्री जावेद जकारिया यांनी आपल्या भाषणात सांगितले. श्री बिलाल ठेकिया यांनी मेमन समाजातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध असल्याचे जाहीर करत सांगितले. आंतरराष्ट्रीय शायर नईम फराज यांनी आपल्या शायरीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यांना प्रेरणा दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यापासून सावध राहण्यासाठी सल्ला दिला आणि शिक्षणात सातत्य राखण्याचे आवाहन केले. त्यांना महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसांची 7 कलमी कृती आराखडा अंतर्गत अमरावती विभागात उत्कृष्ट कार्यासाठी द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या फैजान कच्छी, सना घांची, मोहम्मद अय्यान, इरम फातिमा, शाहिद संडा, मरियम शाहनवाज संडा, नाजिन बानो मोहम्मद, अमीन लखानी, सबा मोहम्मद हुसेन जालियावाला, बुशरा जावेद ठड्डी, रेहान अकील गाजी, आयशामा आतिक भटारा, आयशा मोहम्मद सलीम ठड्डी, मोहम्मद अंस मोहम्मद सलीम जलियावाला, सिद्दीका मोहम्मद रियाज लाखानी, अदिला बानो मोहम्मद रफीक लाखानी, शहनवाज मेमन, मिसबाह मोहम्मद अफजल, मोहम्मद रेहान, सना फिरदोस, मोहम्मद ताहिर लाखानी, आयशा गाजी, मोहम्मद अली आसिफ गाजी, अफसा बानो हिंगोरा, नबीला मुस्कान डबावाला यांचा गौरव करण्यात आला. तर 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या मोहम्मद याह्या अमीन घांची, आयशा बिलाल डोकाडिया,
नीलोफर बानो लखानी, आयशा जुबेर कच्ची, अरमान अब्दुल अजीज विंदाणी, मोहम्मद बिलाल शोएब, मोहम्मद मूसा वसीम, बुशरा मोहम्मद गाजी, मोहम्मद हुसैन, वाहिद मुसानी, आफरीन बानो वसीम कच्ची, सना कादर सोरठिया, शिफा तबस्सुम, मोहम्मद शाबीर, तैयबा तारिक तबानी, रायान शोएब सोरठिया, आयशा सोहेल लाखानी यांचा सत्कार केला गेला। समीर भुरानी, वाहिद मुसानी, अकील खांची, शोएब सोरठिया, सुफियान डोकाडिया, हनीफ मलक यांनी कार्यक्रम यशस्वी केला। हर एक मौका नहीं छोड़ते खुशी का, लोगों को मदद करने से लेके उनको सलाह देने से लेके। अभी शादी मेरे घर की है लेकिन पूरा टेंशन भाभी को जावेद भाई हुआ, मेरे को कोई टेंशन नहीं, कोई बच्चों को लेके घर से लेके सबको लेके चल रहे हैं। मैं मेरा लोगों से कार्ड मिल रहा हूँ, मिले के नहीं मिले इतना पूछ रहा हूँ। पूरी शादी का टेंशन तो दोनों में है। मैंने वही बोला, बिलाल भाई को बोला कि अपने बच्चों को सिर्फ मछली फ्राई समझने आती है, मछली की आँख समझने नहीं आती। अर्जुन जो थे वो बहुत बड़े धनुर्धारी थे, जब एक निशाना लगाना था मछली को, उनसे किसी ने पूछा कि आपको मछली नजर आती है, तो उन्होंने बोले मुझे सिर्फ मछली की आँख नजर आती है। यानी उनका एम इतना परफेक्ट था, जिसे सबने वो लड़ाई किए। इसलिए आप अपना एम लेके चलो। 10वीं तक आप पास हो गए, स्कूल में माँ बाप ने एडमिशन करवाया, पीछे रख के ट्यूशन पे लिए आपके दौड़े, होमवर्क के लिए आपको बैठाया, तब जाके आप 10वीं में पास हो। खुशी की बात है। लेकिन इसके बाद में आप तुमको माँ बाप ये नहीं बोलने वाले कि तुमको एडमिशन कहाँ लेना है, कौन से कॉलेज में लेना है, कौन सी ट्यूशन पे आपको जाना है, ये सारे रास्ते आपको तय करने। अपघातातही काहींचे नुकसान तर काही जण संधी शोधत असतात। अकोला MIDC परिसरातून बियर घेऊन जाणारी गाडी पलटली। या अपघातात चालक व वाहक किरकोळ जखमी झाले। मात्र अपघात पाहून मदतीस धावण्याऐवजी नागरिकांनी बियर लुटण्यासाठी एकच झुंबड केली। जखमींना मदतीचा हात देण्याऐवजी लोक बियरच्या पेट्या उचलण्यात गुंग होते। शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या घटनेमुळे माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला। संवेदना बोथट झाल्या का असा विचार करायला लावणारी घटना ठरली। काही ठिकाणी माणुसकी दिसते तर काही वेळा माणुसकीचा विद्रूप चेहरा समोर येतो। अपघातात जखमींना मदत करण्याऐवजी काही जण फोटो काढण्यात मग्न असतात। वेगवेगळे अनुभव येतात। कालच्या घटनेत तर बियरचे घबाड हाती लागले। काही जण बॉक्सवर नजर ठेवून होते तर काहींनी बियर तिथेच रिचवली। पोलीस आता तपास करतील, पण झालेल्या नुकसानाचे काय हा प्रश्न अनुत्तरित राहतो। दादा वेळ समजा 4 वाजून 10 ते 11 मिनिटाचा वेळ होता, म्हणजे संध्याकाळचा। मी स्विमिंगला चाललो होतो तेव्हा मला एकदम माहिती पडलं की बाई तो एक ट्रक पलटी झाला म्हणून। अक्षरशः म्हणजे बियरचा आणि मला वाटते वाईन असेल त्यामध्ये, ते पूर्ण पलटी झाला ट्रक। आणि मी येऊन पाहताच की मी जेवढे होईल तेवढे माझे प्रयत्न केले मी, आणि ड्रायव्हर निघाला बसकनी, म्हणजे जीवित हानी ना ड्रायव्हरला झाली ना म्हणजे कंडक्टरला झाली। दोघं पण निघाले सुखरूप मध्ये, त्यांना कोणाला त्रास झाला नाही। आणि नंतर मग पाहतात असं एकदम गावातला असा एकदम उद्दंड एकदम पब्लिक एवढी आली की भयंकर की ताकद ना, असं वाटलं की आता हे ड्रायव्हरला आणि चालकला म्हणजे वाहन चालक आणि समजा बाकीचा जो कंडक्टर असेल त्याला वाचवायला आले, पण हे ते न करता हे लोक फक्त काहीच नाही, कोणी बियर, कोणी कोणते बक्षे, कोणी कोणते बक्षे हे घेऊन जायचे ना होते, ज्यांना काहीच नव्हतं। म्हणजे असे किंचित लोक मी आतापर्यंत तर मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, पण असे लोक मी आजपर्यंत पाहिले नाहीत की माणसाला जीव वाचला का नाही हे कोणी विचारायला तयार नाही। फक्त आम्हाला बक्षे कधी नेता येईल, कधी आम्ही दारू घेऊन जाऊ, कधी आमचं घर भरी, म्हणजे असे लोक पाहणारे मी आज जीवनात फर्स्ट टाइम पाहिले की बा जीवनात सगळंच काही महत्वाचं नसते। म्हणजे तुमचा जीव गेला ते काही घेणं नाही, कोणी विचारलं पण नाही तो ड्रायव्हर जिवंत आहे का ते कधी कोणी विचारलं नाही, तो चालक आहे का कंडक्टर आहे बस, कोणी काही विचारलं नाही। असं नाही जमत मला। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। महायुती सरकार नाकर्तेपणामुळे भाविकांमध्ये तीव्र असंतोष, पालखी मार्गाचे भिजत घोंगडे कायम। RRC विशेष वृत्तांत। शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांना अभय कोणाचे, महापालिकाचे दुर्लक्ष की अर्थपूर्ण व्यवहार।
पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा दणका, हवामान बदलल्याने काही वेळ दिलासा आणि काही वेळ उकाडा. हद्दवाढीच्या भागात महापालिकेचे मोफत पाणी वाटप, टंचाई काळात मोफत पाणी वाटपाचे महापालिकेचे धोरण. पीने वालों को पीने का बहाना चाहिए, बियरच्या गाडीचा अपघात, लोकांनी लुटले मद्य. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.